नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये महिलांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलंय. मग तो क्रीडा प्रकार कुठलाही का असेना आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे. आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अशीच एक महिला खेळाडू उपस्थित आहे, ज्यांचं नाव आहे मंजुषा सहस्त्रबुद्धे. नमस्कार. मंजुषाताई, तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये मनापासून स्वागत. थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. तर मंजुषाताई या एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहेत आणि जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी खुल्या गटामध्ये अनेक पारितोषिकही पटकावली आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रेफरी म्हणूनही त्यांनी काम केलंय बॅडमिंटनच्या स्पर्धांसाठी. सध्या पुण्यामध्ये त्या बॅडमिंटनचं प्रशिक्षण देण्याचं काम करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बॅडमिंटनपटू सध्या घडतायत. तर त्यांचा हा संपूर्ण प्रवास कसा होता ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मंजुषाताई, आपण अगदी सुरुवातीपासून तुम्हाला मी विचारते की सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बॅडमिंटन या विषयाची आवड कशी निर्माण झाली आणि सुरुवातीचा जो सगळा कालखंड होता त्याविषयी सांगा. खरं तर मी बॅडमिंटन लहानपणापासून नव्हतं सुरू केलं. मी आधी शाळेत असताना ॲथलेटिक्स करायचे आणि 12वी पर्यंत मी ॲथलेटिक्स 100 मीटर्स, 200 मीटर्स आणि लाँग जंप असं करत होते. आणि 12वीत असताना मला एक इंजुरी झाली पायाला आणि मग डॉक्टरांनी मला तेव्हा आत्तासारखं स्पोर्ट्स सायन्समध्ये एवढं पुढारलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मला काय नक्की इंजुरी झाली आहे हे तेव्हा म्हणजे एवढा अवेअरनेस नव्हता पेरेंट्समध्ये पण, की स्पोर्ट्स डॉक्टरांच्याकडे वगैरे जावं किंवा असे तेव्हा स्पोर्ट्स डॉक्टरही फारसे नव्हते. त्यामुळे काय इंजुरी झाली आहे आणि त्याची किती इंजुरीची हे आहे, इंटेन्सिटी आहे ते कळत नव्हतं. त्यामुळे मला त्यांनी ॲथलेटिक्स बंद करायला सांगितलं. मग मी 6 महिने वगैरे काहीच केलं नाही आणि मग नंतर मैत्रिणींच्या बरोबर बॅडमिंटन कोर्टवर गेले आणि मग तेव्हापासून मला बॅडमिंटनच आवडायला लागलं. आणि मग माझी इंजुरी पण म्हणजे तेव्हा ती फार मेजर इंजुरी नसावी, ती थोड्याच दिवसात बरी झाली आणि मी बॅडमिंटनच खेळायला लागले नंतर. बॅडमिंटन कशा तुम्ही खेळायला लागलात हे तुम्ही सांगितलं. आता हां. गेल्या 45 वर्षाहून जास्त काळ तुम्ही बॅडमिंटनच्या क्षेत्रात आहात. एवढा हो. मोठा जो काळ आहे त्याच्यात बरीच स्थित्यंतरं घडलेत. तर काय सांगाल की सुरुवातीची परिस्थिती कशी होती आणि आता काय परिस्थिती आहे बॅडमिंटनच्या बाबतीत? आता सुरुवातीला मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी याच्यात पुढे अशी जाईन असं अजिबातच तेव्हा वाटलेलं नव्हतं. मी सहज कुठला तरी स्पोर्ट खेळायचा कारण घरी बसायची कधी सवयच नव्हती. त्यामुळे काहीतरी खेळायला जायचं म्हणून सुरू केलं. आणि तेव्हा त्या सिरियसनेसनी सुरू केलेलं नव्हतं बॅडमिंटन आणि त्यामुळे तेव्हा खूप मी अशा वरच्या मोठ्या कोचकडे वगैरे गेले नाही. एक लहान कोचकडेच जात होते तेव्हा. आणि तेव्हाची कोचिंगच्या पद्धतीत आणि आत्ताच्या कोचिंगच्या पद्धतीत आणि पेरेंट्सचा अप्रोच ह्याच्यात खूपच फरक आहे. आता खूप मुलं अशी आहेत, की जी शाळा सोडूनच बॅडमिंटनकडे वळली आहेत आणि ती दिवसभरात 6-6, 7-7 तास बॅडमिंटन खेळतात आणि एक शाळा एक्स्टर्नली करतात. तसं पूर्वी नक्कीच नव्हतं. पूर्वी मेन प्रत्येक पेरेंट्सचं म्हणजे महाराष्ट्रीयन पेरेंट्सचं तरी असंच होतं, की शिक्षण पहिलं चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे आणि पोटापाण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व होतं तेव्हाही. आता खूप पेरेंट असं हे करायला लागली आहेत, की चान्स घ्यायला लागली आहेत, की आपली मुलं स्पोर्ट्समध्ये काहीतरी करियर करतील असं. आत्ताच तुम्ही सांगितलंत की पॅरेंट्सचा अप्रोच आणि या खेळाकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन. पण हो. मला मला असं विचारायचं आहे की एखादी महिला जेव्हा एखाद्या क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवत असते किंवा आपण या क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करायचं हे ठरवते आणि पुढे जाते, तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिला कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? ॲक्चुअली करियर करायचं असं काही प्लॅन नव्हतं, ते घडत गेलं. म्हणजे जसा मी खेळ चालू ठेवला, घरच्यांच्याकडनं मला विरोधही नव्हता, सपोर्टही खूप होता असं नाही म्हणता येणार. कारण माझी आईही टीचर होती, त्यामुळे तिचा साहजिकच कल अभ्यासाकडे जास्ती होता. त्यामुळे पण विरोध कधीच केला नाही कोणी आणि मी
बॅडमिंटनमध्ये करिअर करीन असं साधारण ग्रॅज्युएशन आणि नंतर मी लॉची डिग्री घेतली. त्याच्यानंतरच मला असं वाटलं की मी त्याच्यात करिअर करीन. त्याच्यानंतर मी अंपायरिंगच्या परीक्षा दिल्या आणि खेळत राहिले कंटिन्युअस. लग्न झाल्यावर पण खेळत राहिले आणि त्यामुळे त्याच्यात करिअर घडत गेलं. असं प्लॅन करून नाही करिअर केलेलं. सध्या तुमच्या मार्गदर्शनाखाली बरेच खेळाडू घडतायत. अगदी तुमची मुलगी सुद्धा बॅडमिंटनच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तर हा सगळा एकूण अनुभव काय आहे? त्याच्याविषयी काय सांगाल? हां, आता कोचिंग तर मी गेले 30-40 वर्ष चालूच आहे. सुरुवातीला हिराबाग क्लब, रोटरी क्लबतर्फे त्यांच्या दोघांच्या यांनी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत कोचिंग कॅम्प्स घ्यायचं. तेव्हापासून कोचिंगला सुरुवात झाली आणि मग सतत हिराबागेत आणि पुणे डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या अंडर कोचिंग करते. आणि मुलगी पण खेळात तिला आवड निर्माण झाली आणि माझ्या मुलीने आयर्नमॅन पण केलंय 2 वेळा आणि शिवाय ती बॅडमिंटन पण खेळते. तर तो खूप आनंद आहे की ती पण चालू ठेवते आणि तिला इंटरेस्ट आहे. आता जसं मी हे केलं नॅशनल खेळले, तशी ती पण नॅशनल खेळली. वेटरनच्या 35+ खेळली ती आणि तिला पण 2 सिंगल्स आणि डबल्समध्ये सिल्वर मेडल मिळालं आणि मिक्स डबल्समध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं तिला. तसंच आम्ही दोघींनी मिळून 2010 मध्ये आम्ही विमेन्स डबल्सच्या स्टेट चॅम्पियन झालोय. त्या 2 गोष्टींचा खूप आनंद आहे की तिने चालू ठेवलंय. मला म्हणजे माझ्या माहितीनुसार तुम्ही 60 वर्षानंतरच्या गटामध्ये पण अनेक मेडल्स मिळवलेत. खरं तर हे वय असं असतं की लोक निवृत्तीचा विचार करत असतात आणि कुठेतरी थकलेले असतात. आता पुढे काही करायला नको असं कुठेतरी त्यांच्या मनात असतं. पण तुम्ही 60 वर्षानंतरच्या गटामध्ये नुसतंच खेळला नाहीये, तर तुम्ही अनेक पदकही मिळवलेत. हे सगळं कसं साध्य केलं? लोक उगीचच वयाला घाबरतात असं मला वाटतं. चालू ठेवलं जर जे काय करतोय ते, तर मला नाही वाटत की असं काही फार हे होतं असं. थोडे जास्ती मेहनत घ्यायला लागते, रिकव्हरीला जरा जास्ती वेळ द्यायला लागतो, हे खरं आहे. पण तरी चालू ठेवावं प्रत्येकाने असं मला तरी वाटतं. कारण आत्ताच ज्या गोव्याला चॅम्पियनशिप झाल्या त्याच्यात 80+ हा पण एज ग्रुप होता आणि आत्ताच 25 साली वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्या थायलंडला, तेव्हा पण 80+ हा एज ग्रुप होता आणि तिथे सुद्धा अनेक जण 80+ला सुद्धा अत्यंत हिरिरीने भाग घेतात आणि चांगली खेळतात. त्यामुळे खेळत राहावं असं मला वाटतं. पण आता तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये काम करताय, तेव्हा तुमच्या कुटुंबाचा किंवा तुमच्या आजूबाजूच्या महिलांचा अप्रोच कसा आहे? म्हणजे कुठेतरी तुम्हाला बघून त्या इन्स्पायर झाल्यात असं कधी कुठे घडलंय का? हो, इन्स्पायर नक्की होतात आणि घरच्यांचा फुल सपोर्ट आहे. त्यामुळेच हे पॉसिबल आहे. आणि आजूबाजूच्या महिला म्हणाल तर सुरुवातीला खूप दिवाळीत वगैरे असं ट्रॅक सूट घालून खेळायला निघालं की खूप वेगळ्या असं बघायला जरा हे वाटायचं त्यांना की असं कसं दिवाळीत सणाच्या दिवशी पण असे कपडे घालून चालली, असं सुरुवातीला होतं. पण आता त्यांनाही सवय झाली आणि नक्कीच इन्स्पायर होतात. आत्ताची जी सगळी क्रीडा विषयक परिस्थिती आहे किंवा बॅडमिंटनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर भारताची स्थिती काय आहे? बॅडमिंटनच्या बाबतीत म्हणायचं झालं की पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत का? आणि आपण बॅडमिंटनच्या बाबतीत कुठे आहोत? काय म्हणणं आहे तुमचं? आपण आता खूपच चांगल्या लेव्हलला आहोत जगभरात आणि सुविधा पण आता सगळीकडे खूप झालेल्या आहेत. आणि अजून अगदी म्हणावं तसं क्रिकेटच्या कंपॅरिझनमध्ये तेवढे हे नाहीयेत, स्पॉन्सरशिप्स नाहीयेत. म्हणजे जे टॉप लेव्हलचे टॉप 20-25 प्लेयर आहेत भारतातले, त्यांना आहेत सगळ्या स्पॉन्सरशिप्स. पण त्याच्या खालच्या प्लेयर्सला पण, कारण मधली जी गॅप असते तिथे स्पॉन्सरशिप जास्ती मिळावे असं मला वाटतं, कारण तेव्हा जास्ती गरज असते. एकदा टॉप 20-30 मध्ये गेलं की बऱ्यापैकी पैसे मिळायला लागतात. तोपर्यंतचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये खूप प्लेयर्सना मदतीची गरज असते. तेव्हा नक्कीच पुढे यावं लोकांनी असं वाटतं जास्ती. सगळ्यात शेवटी आता मी तुम्हाला असं विचारेन की सगळ्या आपल्या प्रेक्षकांना, विशेषतः ज्या खेळाच्या क्षेत्रामध्ये पुढे येऊ इच्छित आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हे पण खेळत राहा आणि मेहनत करत राहा आणि कुठलेही म्हणजे काही अचीव्ह करायचं असेल तर त्याला शॉर्टकट नसतात. मेहनतीशिवाय काहीही पर्याय नाही, एवढंच मी सांगू शकते. नक्कीच तुम्ही जी सगळी माहिती सांगितली ती सगळ्यांना उपयुक्त ठरेल आणि तुमची मुलाखत बघून
अजून क्रीडा क्षेत्रातल्या महिला पुढे येतील आणि त्यांच्या मनामध्ये क्रीडा क्रीडा क्षेत्राविषयीची आवड निर्माण होईल अशी अपेक्षा आपण करूयात. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या संपूर्ण कारकिर्दीविषयीची माहिती सांगितलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हो, धन्यवाद साधनाताई, मला बोलवल्याबद्दल इथे. थँक्यू. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हिंदुस्तान पोस्टच्या फेसबुक आणि YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.